ईद की खरीदी अपनों से ही करे। अपना खाएगा जकात निकालेगा, गैर खाएगा हथियार निकालेगा और फिर वही हथियार लेके तुम्हारे घर और मस्जिद पे भगवा झेंडा लहराएगा। ही होती आधी त्यांची ॲक्शन। त्याला रिॲक्शन होती दिवाळीची खरेदी ही हिंदू लोकांकडूनच करा। पण पुन्हा संग्राम जगताप समोर आले आणि त्यांनी काय केलं हे झाकवलं गेलं अशा चर्चा सुरू झाल्या। लक्षात घ्या, नगर शहरातील स्थानिक आढावा घेऊनच मी या गोष्टी तुम्हाला सांगते की नगर शहरामध्ये जे काही घडतंय त्याला टाळी एका हाताने वाजतच नाहीये। सुरुवात झाली होती रस्त्यावरती गोमांस टाकण्यापासून। रस्त्यावरती गोमांस आढळलं, त्या ॲक्शनला रिॲक्शन म्हणून संग्राम जगताप, विक्रम पाचपुते यांनी रस्ता रोको केला। त्यावरती पोलिसांनी कारवाई म्हणून मुकुंदनगरमध्ये अघोषित किंवा इलिगल जे ऑन रेकॉर्डवर नसणारे कत्तलखाने आहेत ते जमीनदोस्त केले। त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर एक बोर्ड पाहायला मिळाला ज्यावर लिहिलेलं होतं की हमारा घर जला दो कोई शिकवा ना होगा, हमारा कत्ल कर दो कोई बदला ना होगा, मगर शान मोहम्मद पे कोई बात आएगी तो सिर्फ तलवार उठेगी, कोई समझौता ना होगा। आव्हानात्मक आणि आम्हाला डिवसले असं हिंदू धर्मियांच्या काही लोकांच्या भावना झाल्या आणि त्याला रिॲक्शन होती दुर्गा माता दौड कार्यक्रमामध्ये त्या रांगोळीमध्ये आय लव्ह मोहम्मद लिहिणं। त्यांनी त्यावरती रस्ता रोको केला। काही जणांची धरपकड झाली, लाठीचार्ज झाला, वातावरण निवळलं होतं। मात्र ही घटना घडलेली होती 29 सप्टेंबरला। 30 सप्टेंबरला लगेचच MIMची सभा मुकुंदनगरमध्ये होणार होती। मात्र नगर शहरातील वातावरण बघता ती सभा जी आहे ती 9 तारखेपर्यंत पोस्टपोन केली गेली आणि 9 ऑक्टोबरला MIMC मुकुंदनगरमध्ये सभा झाली। इम्तियाज जलील असतील, असुद्दीन ओवेसी असतील यांच्यासह बरेचसे MIMचे पदाधिकारी त्या स्टेजवरती होते। संग्राम जगतापांना चिकनी चमेली आणि नितेश राणेंना चिंटू म्हणून जे आहे ती उपमा इम्तियाज जलील यांनी दिली। 2 पायावर येताल, स्ट्रेचरवर जाताल अशा पद्धतीचं आव्हानात्मक विधान केलं गेलं। आता ज्या दिवशी MIMची सभा मुकुंदनगरमध्ये झाली त्या ॲक्शनला रिॲक्शन म्हणून संग्राम जगतापही काही ना काही करणार हे आधीच माहिती होतं। तत्पूर्वी दिवाळीची सगळी खरेदी ही हिंदू समाजातूनच करा, हिंदू समाजातील लोकांकडूनच करा, आपलेच लोक मोठे करा असं संग्राम जगतापांचं स्टेटमेंट समोर येतं आणि अजित पवार त्यावरती आपली भडास बाहेर काढतात। अरुण काका जगताप होते तोपर्यंत असं होत नव्हतं, मात्र आता आपल्या डोक्यावरती वडिलांचा हात नाही, आता आपण किती जबाबदारीने वागलं पाहिजे असा समज अजित पवार संग्राम जगतापांना देतात। इतकंच नाही तर पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल असं सांगता आणि कालची बातमी अशी की सुनील तटकरेंनी संग्राम जगतापांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा पाठवली आहे। बरं, कारणे दाखवा नोटीस नेमकी कशासाठी हा सगळ्यात पहिला प्रश्न तयार झाला। हिंदू समाजाचा सण जो दिवाळी आहे त्या दिवाळीची खरेदी ही हिंदू लोकांकडूनच करा असं म्हणणं यामध्ये चूक काय असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनांनी उभा केला। आज सागर बेग असतील किंवा पडळकर असतील, सगळ्यांचे प्रश्न हेच होते आणि या ॲक्शन रिॲक्शन मध्ये आता संग्राम जगतापांची पक्षातून हकालपट्टी होईल, त्यांची आमदारकी रद्द होईल हे स्टेटमेंट समोर येत होते आणि अजित पवारांनी घेतलेली आक्रमक भूमिका लक्षात घेता अजित पवार जे एकनाथ शिंदे आणि भाजपा जे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेतात त्या महायुती सोबत सत्तेत आहे आणि तेच हिंदुत्ववादी भूमिकेला विरोध करतात का असा पहिला अजित पवारांवरती तयार झालेला प्रश्न। आणि त्यामुळे संग्राम जगतापांच्या विरोधात जितके अजित पवार भडास काढतील किंवा जितके आक्रमक होतील तितका त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी बाजूने धोक्यात येताना दिसतोय आणि तीच भूमिका एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची गळचेपी भूमिका ठरू शकते आणि त्यामुळे संग्राम जगताप हटवले जातील की नाही त्याआधी महायुतीतून अजित पवार तर हटवले जाणार नाही हा प्रश्न तयार होतो। त्यानंतर आज नगर शहरामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती जन आक्रोश मोर्चा काढला गेला। आता मी जे तुम्हाला सगळ्यात अगोदर ईदचं उदाहरण दिलं ते इथूनच सुरुवात झाली। फरीद खान नावाच्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली अशा बातम्या समोर आल्या। काही पत्रकं भिरकवली गेली आणि त्याच पत्रकांमध्ये वेगवेगळ्या आशयाचा मजकूर लिहिलेला होता आणि त्यातीलच एक मजकूर असा होता कि ईद की खरीदी अपनों से ही करे, अपना खाएगा जकात निकालेगा, गैर खाएगा हथियार निकालेगा और फिर वही हथियार लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झेंडा लहराएगा असं संग्राम जगतापांनी आज त्यांच्या जनशक्ती आणि शिवशक्ती जन आक्रोश मोर्चामध्ये सांगितलंय।
आता जिकडे इम्तियाज जलील यांनी चिकनी चमेली म्हणून संग्राम जगतापांना संबोधित केलं होतं, तिथे संग्राम जगतापांनी आज त्यांना बोकडं म्हणून संबोधित केलं. या बोकड्यांचं काय करायचंय ते आम्ही आमचं ठरवू अशा भाषामध्ये बोलले. या पलीकडे जाऊन सुद्धा आणखी पुढची एक स्टेप त्यांनी उचलली की तुमचा असदुद्दीन ओवेसीचा भाऊ अकबर काय म्हटला होता माहित नाही, ते तर म्हणे होते 15 मिनिटं पोलीस हटवा आणि मग बघा आम्ही काय करतो. संग्राम जगताप आज त्यांच्या भाषणात म्हटले 5 मिनिटं पोलीस हटवा आणि मग बघा आम्ही काय करतो. इन शॉर्ट मध्ये अजित पवारांच्या पक्षाकडून येणारी कारणे दाखवा नोटीस, अजित पवारांचा दबाव, होत असलेली टीका आणि वाढत असलेला रोष या सगळ्या गोष्टींशी संग्राम जगताप यांना काही घेणं नाहीये. त्यांचं बे एक बे हे सुरू राहणार आहे आणि हिंदुत्व एक हिंदुत्व याच मुद्द्यावरती ते शेवटपर्यंत बोलणार आहेत. हा त्यांचा स्टँड दिसून येतो. आता हा स्टँड घेत असताना अजित पवारांनी साथ दिली तर त्यांच्या सोबत, नाही तर त्यांच्याशिवाय असा मेसेज देण्याचा प्रयत्न सुद्धा आजच्या जनआक्रोश मोर्चातून संग्राम जगताप यांनी दिला. दरम्यान संग्राम जगतापांच्या भूमिकेला विरोध करणं म्हणजे भाजप आणि शिंदेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेला सुद्धा विरोध करणं असाच त्याचा अर्थ लागतो. लक्षात घ्या, संग्राम जगतापांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका, याच भूमिकेवरती भाजपा गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारण करते. याच भूमिकेवरती बाळासाहेब ठाकरे राजकारण करतात. मुस्लिम समाजाला विरोध करणं म्हणजे आपलं हिंदुत्व सिद्ध करणं असं होत नाही. मात्र संग्राम जगताप स्टेप बाय स्टेप येत आहे. दुर्गा माता दौड कार्यक्रमामध्ये झालेल्या घटना असो किंवा मग आत्ताच्या नवीन समोर आलेल्या ईदच्या दिवाळीची ॲक्शनच त्यांची त्यासाठी होती की हे लोक त्यांच्या ईदच्या दिवशी अशी पत्रकं काढतायत आणि ईदची खरेदी आपल्याच माणसांकडून करा असं आवाहन करतात. त्यांनी केलं तर गोड. आणि मी म्हटलो दिवाळीची खरेदी मग हिंदूंचा सण आहे तर त्या सणाची खरेदी सुद्धा हिंदूंकडूनच होऊ द्या. हे म्हटलं तर कडू का वाटावं? आणि या प्रश्नावरती सुद्धा उत्तर देण्याची वेळ खरं तर अजित पवारांच्या पक्षाला आली. कारण नगर शहरात मी म्हणत नाही मुस्लिम समाज चुकीचा किंवा संग्राम जगताप चुकीचे, पण ज्यावेळी दोन गट आमने सामने येत आहेत त्याही वेळी दोन्ही गटांकडून एक एक भूमिका घेतल्या गेल्या आहेत आणि ॲक्शनला रिॲक्शन नगर शहरामध्ये घडते आणि त्याचेच पडसाद जे आहेत ते उभ्या महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. आजच्या जनआक्रोश मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर होते, संग्राम जगताप होते, इतर पदाधिकारी होते. परंतु लक्षात येते गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप जे सोबत आहे गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आहेत. पण त्यांना त्यांचा पक्ष म्हणून भाजपा साथ देतोय, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोय. जी संग्राम जगताप भूमिका घेतायत तीच भूमिका गोपीचंद पडळकर घेतायत. शब्दाना शब्द तीच आहे, भाषा सुद्धा तशीच आहे. तरीही गोपीचंद पडळकरांच्या मागे भाजपा उभा राहतोय, मात्र संग्राम जगतापांच्या मागे त्यांचा पक्ष उभा राहत नाही. आणि हा फरक आहे हिंदुत्ववादी भाजप आणि बिगर हिंदुत्ववादी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं म्हणायला जागा उरली. विचार करा, भाजपामध्ये नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, इकडे भोसरीचे आमदार महेश लांडगे असतील, गोपीचंद पडळकर असतील, भूमिका घेत आहेत, ठामपणे भूमिका घेत आहेत आणि पक्ष त्यांना ताकद देत आहे. ही तर भाजपाची खरी ताकद आहे आणि म्हणून भाजपा गेल्या कित्येक टर्मपासून राज्य करतोय असं म्हणायला जागा उरते. पण संग्राम जगतापांना पक्ष तशी ताकद देत नाहीये. आता प्रश्न असा आहे की दोन गटांमध्ये वाढता रोष आणि तणाव लक्षात घेता एका व्यक्तीला ताकद देऊन दुसऱ्या समाजाचा रोष ओढावून घेणं यामध्ये कुठला आलंय राजकारण असा प्रश्न तयार होत असताना याही ठिकाणी दोन बाजू आहे. एक, लोक विचार करतात की हे राजकारणाचा भाग आहे आणि दोन, लोक विचार करतात आपला धर्म हा वाचला पाहिजे. संग्राम जगताप उदाहरण देतात, ऑपरेशन सिंदूर पहलगाममध्ये काय झालं? त्यांनी तुमचा धर्म विचारून मारला. मुद्दा भेटलाय संग्राम जगतापांना, टॅकल करायला विरोधकांना जमत नाही. आता पाहण्यासारखं असणारे संग्राम जगताप तर आवरणार नाहीत. आता पक्ष नेमकी काय भूमिका घेते? अजित पवारांची कारणे दाखवा नोटीस किंवा समज याच्यावरती तर आज संग्राम जगतापांनी पाणी फेरलंय किंवा त्याला कुठलीही मुठमाती दिलेली नाहीये. त्यामुळे संग्राम जगताप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. पण शहरात जे घडतंय ते लक्षात घ्या, ॲक्शन रिॲक्शन दोन्ही बाजूने होत आहेत, फक्त समोर एकच बाजू दिसते. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.